ठाण्यातील कुटुंब न्यायालयाच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये एका 36 वर्ष विवाहित महिलेवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे। दोघांपैकी हिरालाल केदार याला अटक करण्यात आली असून त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती ठाणे नगर पोलिसांनी दिली आहे। या घटनेच्या 3 महिन्यानंतरही ते तिला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत होते। त्यांच्याकडून होणाऱ्या बदनामी आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर या पीडितेनं धाडस दाखवत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। डोंबिवलीतील एका स्पा सेंटरमध्ये ही पीडित महिला कामाला होती। त्या ठिकाणी स्वतःला यूट्यूब पत्रकार असल्याचा दावा करणारे रवी आणि हिरालाल दोघे मसाजसाठी नेहमी येत होते। रवीने 25 ऑगस्ट रोजी रात्री 8:30च्या सुमारास त्या सेंटरमध्ये जाऊन पीडितेकडून मसाज करून घेतला। त्यानंतर आज माझा वाढदिवस आहे, केक कापायचा असल्याचा बहाणा करून त्यांनी पीडितेला बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये नेलं होतं। या घृणास्पद प्रकारानंतर त्यांनी तिला रात्री 11 वाजता रस्त्यावर सोडलं। याची कुठे वाच्यता केल्यास तिच्याशी केलेल्या शरीर संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करू अशीही धमकी दिली होती। बदनामीच्या आणि व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीनं पीडितेनं याची तक्रार केली नव्हती। रवीने 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मासुंदा तलाव आणि 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास कोपिनेश्वर मंदिर या ठिकाणी तिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली। याला कंटाळून अखेर तिने 5 डिसेंबर रोजी ठाणे नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। तक्रारदार फिर्यादी महिला जी आहे तिने आल्यानंतर आपण जो गुन्हा दाखल केला तिने 2 आरोपींविरुद्ध आपल्याकडे तक्रार दिलेली आहे। तर 2 पैकी 1 आरोपीला आपण अटक केलेली आहे। दुसऱ्या आरोपीचा अजून शोध 25 ऑगस्ट या दिवशी यातील एक जो आरोपी आहे अद्यापर्यंत मिळून न आलेला फरारी आरोपी जो आहे त्या आणि पार्टीसाठी निमंत्रण दिलं पण तिने ते नाकारलं। मग तो म्हणे की गाडीमध्येच आपण सेलिब्रेशन करू आणि ती तिच्या कामाच्या ठिकाणावरून बाहेर पडत असताना तिला गाडीत बसवलं। तिने केक कापला आणि मग तिला म्हणे की केक तू म्हणजे ती म्हणे वाढदिवस तुमचा आहे तर केक पहिला तुम्ही खा म्हणून। तर नाही म्हणे माझ्या तोंडात काहीतरी आहे, पहिल्यांदा तू खा नंतर मी खातो। आणि तिला तो केक खाऊ घातल्यानंतर एक काही वेळानंतर तिला गुंगीसारखं चक्कर यायला लागली आणि तिच्या बाबतीत विवाहित तर तिला ते गुंगीकारक